काल आपण सराव संच 1.1 पाहिला. आज आपण गणित 2च्या पहिल्या प्रकरणातील दुसरा घटक पाहतोय. अतिशय महत्वाचं असे हे प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तुम्हाला परीक्षेला या प्रमेयामध्ये पक्ष, साध्य, रचना, सिद्धता यातील रिकाम्या जागा भरायला येतील असं प्रमेय पूर्ण दिलेलं असेल आणि या छोट्या छोट्या रिकाम्या जागा असतील त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करायला येतं, त्यावेळेला ते 2 गुणांना येतं. नाहीतर पूर्ण प्रमेय लिहायला जर आलं तिसऱ्या ब प्रश्नामध्ये तर ते 3 गुणाला येईल किंवा 4 गुणाला प्रमेय येतं. पण हे प्रमेय अतिशय महत्वाचं, कारण याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. तर प्रमेय काय? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. अतिशय महत्वाचं प्रमेय, नीट लक्ष द्या. प्रमेय काय बघा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. आता हा एक त्रिकोण आहे, तर मी त्रिकोण काढून दाखवलाय. त्रिकोण एबीसी आहे. हा त्रिकोण एबीसी, याच्या 3 बाजू कोणत्या आहेत? बाजू एबी, बाजू बीसी, बाजू एसी. ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. आणि त्यांनी काय म्हटले की त्रिकोणाच्या एका बाजूला, म्हणजे त्रिकोणाची ही बाजू किंवा ही बाजू किंवा ही बाजू, या त्रिकोणाच्या एका बाजूला. मग या ठिकाणी काय म्हटलं? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. या ठिकाणी त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल जी आहे ती त्रिकोणाची एक बाजू बीसी नावाची बाजू आहे, तिला समांतर आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा म्हणजे त्रिकोणाच्या बीसी या बाजूला समांतर असणारी एल नावाची रेषा आहे. ती रेषा काय करते? त्याच्यामध्ये कोणाच्या? त्रिकोणाच्या उरलेल्या 2 भिन्न बाजूंना. आता या बाजूला समांतर आहे, मग उरलेल्या 2 बाजू कुठल्या आहेत? एबी आणि एसी. या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असेल. इथे एक आणि इथे एक छेदलं. या रेषेने काय केलं? या 2 बाजूंना इथे एक छेदलंय आणि इथे एक छेदलंय. 2 भिन्न बिंदू छेदला असेल तर ती रेषा, तर ही एल नावाची रेषा त्या बाजूंना म्हणजे याला आणि याला या बाजूला प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे काय? हे जे विभाजन झालंय ना या रेषेचं, या बाजूचं विभाजन झालंय बघा. कसं विभाजन झालंय? एपी एक विभाग झालाय आणि पीबी नावाचा एक विभाग झालाय. म्हणजे रेषा एलने एबीला एपी आणि पीबी अशा 2 भागात विभागलंय. तसंच रेषा एलने एसीला सुद्धा एक्यू आणि क्यूसी या 2 भागात विभागलेलं आहे. पण हे जे 2 भागात विभागले गेले ना, रेषा एलने एबीला आणि एसीला ज्या 2 भागात विभागले गेलेले त्या 2 भागांचं जे गुणोत्तर आहे, प्रमाण आहे, ते प्रमाण या विभागणे एवढंच आहे. म्हणजे एपी छेद पी क्यू हे जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर एक्यू छेद क्यूसी या गुणोत्तराच्या बरोबर आहे. म्हणजे साध्य काय म्हणायचं आपल्याला? पक्ष काय बघा, त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल बाजू समांतर बाजू बीसी, रेषा एल समांतर बाजू बीसी म्हणजे पीक्यू समांतर बाजू बीसी, आणि रेषा एल ही एबी आणि एसी ला अनुक्रमे पी आणि क्यू मध्ये छेदते आहे. आता साध्य काय करायचंय? तर एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी दाखवायचं. याच्यामध्ये रचना काय केली तर हा पीसी, हा पीसी आणि हा बीक्यू जोडलेला आहे. त्यामुळे झालंय काय बघा, आता असा एक त्रिकोणाची जोडी तयार झाली बघा. ही एक त्रिकोणाची जोडी झाली. हे डोक्याच्या वरचा हा त्रिकोण आणि हा त्रिकोण म्हणजे कुठला त्रिकोण तयार झालाय? एपीक्यू नावाचा एक त्रिकोण तयार झाला. सिद्धता आपण पाहतोय. एपीक्यू व त्रिकोण पी क्यू बी, एपीक्यू आणि पीक्यू बी या 2 त्रिकोणांच्या मध्ये बघा, हा वरच्या डोक्यावरचा एक त्रिकोण, हा एक पायासारखा दिसणारा एक पाय असलेला त्रिकोण, हा एक त्रिकोणाची जोडी घेतली. या त्रिकोणाच्या जोडीमध्ये बघा ना, आता या रेषेवरतीच या त्रिकोणाचा पण पाया एपी नावाचा पाया याच रेषेवर आहे, याच बाजूवर आहे, आणि याचा पण पाया याच बाजूवर आहे. दोन्ही त्रिकोणांचे पाया एकाच रेषाखंडावर असतील आणि शिरोबिंदू जर सामायिक असेल तर त्यांच्यामध्ये उंची समान असते. म्हणजे एपीक्यू आणि पीक्यूबी, एपीक्यू आणि हा पीक्यूबी या 2 त्रिकोणांच्या मध्ये
उंची समान आहे, त्यामुळे क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर असेल ते त्यांच्या पायांच्या गुणोत्तर एवढं. म्हणून त्रिकोण एपीक्यू चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूबी चे क्षेत्रफळ बरोबर एपी छेद पीबी. क्षेत्रफळांचे गुणोत्तर क्षेत्रफळ त्यांच्या पायांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात. तसंच आता दुसरा त्रिकोण घेऊया आपण. हा जसा त्रिकोण घेतला तसंच हा एक त्रिकोण घेऊया, का इकडचा घेतला, बरोबर आहे का नाही. आता कुठला त्रिकोण झाला तयार, एपीक्यू आणि पीक्यूसी नावाचा त्रिकोण तयार झाला. या दोन त्रिकोणांच्या मध्ये पी हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि एक्यू एसी वरतीच या दोघांचे पाय आहेत. म्हणजे एक्यू नावाचा पाया वरच्या त्रिकोणाचा आणि या खालच्या त्रिकोणाचा क्यूसी नावाचा पाया. म्हणजे उंची समान आहे आणि पाया एका रेषेवर आहे. उंची समान आहे म्हणजे क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात असणार, पायांच्या प्रमाणात. म्हणून त्रिकोण एपीक्यू चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूसी चे क्षेत्रफळ बरोबर एक्यू अपॉन क्यूसी. क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात आहे. हे झाले विधान 1, हे झाले विधान 2. आता दोन त्रिकोण आणखी वेगळे घेऊया. हा बघा, हा एक त्रिकोण घेऊया, इकडचा हा त्रिकोण एक घेऊया, हा एवढा सगळा, आणि हा त्रिकोण एक घेऊया, हा पूर्ण. म्हणजे पीक्यूबी आणि पीक्यूसी म्हणजे हा एक त्रिकोण घ्यायचा आणि हा एक त्रिकोण घ्यायचा. या दोन त्रिकोणांच्या मध्ये गंमत अशी आहे, या त्रिकोणाचा समजा शिरोबिंदू बी घेतला आपण आणि पाया पीक्यू घेतला. या त्रिकोणाचा शिरोबिंदू सी घेतला आणि पाया पीक्यूच घेतला. तर याचा पाया आणि याचा पाया सामायिक पाया, म्हणजे पीक्यू हा पाया सामायिक आहे, म्हणजे पाया सामायिक या दोन त्रिकोणांच्या मध्ये. आणि उंची तुम्ही बघा, बीसी आणि पीक्यू ह्या समांतर रेषा आहेत. आता या त्रिकोणाची उंची काढायची म्हटलं तरी इथून लंब दाखवावं लागेल. या त्रिकोणाची उंची तर दोन समांतर रेषांच्या मध्येच जर त्रिकोण असतील ना, दोन समांतर रेषांच्या मध्ये जर स्थित असे त्रिकोण असतील तर त्यांची उंची सारखी असते. आणि म्हणून असं म्हटलंय की त्रिकोण पीक्यूबी आणि त्रिकोण पीक्यूसी याचा रेख पी किंवा समान पाया आहे आणि हे दोन्ही त्रिकोण पीक्यू समांतर बाजू बीसी, पीक्यू समांतर बाजू बीसी मध्ये स्थित आहेत, सामावलेले आहेत, बसलेले आहेत. मग त्यामुळे या दोन्ही त्रिकोणाच्या उंची व पाया दोन्ही समान आहेत. आणि जर समान असेल तर त्या दोघांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एक असते. आणि जर एकाच एक गुणोत्तर असेल तर या दोघांचे क्षेत्रफळ सारखे असतात. मग आता गमत बघा, विधान क्रमांक 1 मध्ये एपी क्यू छेद पीक्यूबी, विधान क्रमांक 2 मध्ये पुन्हा एपी क्यू छेद पीक्यूसी. आता याच्यातला एपीक्यू आणि याच्यातला एपीक्यू म्हणजे पूर्वपद दोघांची पण सारखी आहेत आणि उत्तर पद आहेत का सारखी, हो ती पण सारखी आहेत. बघा, पीक्यूबी आणि पीक्यूसी. याचा अर्थ पूर्वपद सारखी आहेत, उत्तर पद सारखी आहेत, तर हे दोन्ही गुणोत्तर सारखे असणार, बरं आहे का नाही. या विधानाला आपण तिसरं विधान असं म्हटलंय. मग हे बघा, म्हणून पहिलं विधान म्हणजे त्रिकोण एपीक्यू चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूबी चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण एपीक्यू चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूसी क्षेत्रफळ. यात हे दोन्ही गुणोत्तर सारखे असतील, या दोन्ही गुणोत्तर सारखे असतील तर त्यांच्या पुढच्या उजव्या बाजू देखील सारखे असतील. म्हणून एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी हे सिद्ध झाले. सो इट इज अ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी theorem. If a line is a parallel to one of the side of a triangle, then it will divides in the other two sides in equal proportion. That is the basic proportionality theorem. In triangle ABC, line L is parallel to BC and line L intersecting side AB and AC at point P and Q respectively. Now the proof is to prove AP upon PB is equal to AQ upon QC. Now the construction is segment PC and segment BQ are drawn. Now the proof is in triangle APQ and in triangle PQB both are of having equal heights. Therefore, if the heights are equal, then ratio of these two triangles is in proportion of ratio of their bases. So AP upon PB. In the same way, in these two triangles, that is the first triangle and this one is a triangle. Ratio of areas of these two triangles is in proportion of the ratio of their bases. That is AQ upon QC.
Now about these two triangles. These two triangles which are situated between two parallel lines and having PQ as a common base. So PQ is a common base and heights are same. So the ratio of their areas of these two triangles is one of the 1 by 1. Therefore their areas are same. Now this is the first equation, this is the second equation, and this one is the third equation. By first, second and third equation, we can say that this ratio is equal to this ratio, because APQ A is the same with APQ and PQB is the same with the PQC because of the third equation. And therefore, if the left hand sides are congruent, then the right hand sides are congruent. So AP by PQ by PB is equal to AQ by QC is proved. यानंतर पुढचं प्रमेय आहे म्हणजे त्यांच्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. पुढच्या भाग आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास पाहणार आहे. हे प्रमेय आपल्याला परीक्षेला विचारणार नाही, सिद्धता लिहा म्हणून. याच्यावर उदाहरण अपेक्षित आहे आणि उदाहरण अपेक्षित असताना त्यातलं जे हे विधान आहे, हे दोन्ही प्रमाणातली गुणोत्तर आहेत, यांचा विचार महत्त्वाचा असतो. पण याचं स्टेटमेंट काय बघा. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, त्याचे विधान काय बघा. कन्व्हर्ज ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. द स्टेटमेंट ऑफ दॅट इज एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना या आणि या भुजांना भिन्न बिंदूत पी आणि क्यू एकाच प्रमाणात विभागत असतील. हे बघा, एकाच प्रमाणात म्हणजे एपी बाय पीबी जेवढा आहे तेवढंच AQ बाय QC आहे. हे या दोघांचं जे प्रमाण आहे विभागण्याचं, त्याच प्रमाणात याला पण विभागत असतील तर कोण. एल नावाची रेषा ज्या प्रमाणात हे दोन तुकडे केले तिने या बाजू एबीचे, त्याच प्रमाणात AC चे सुद्धा दोन तुकडे केलेले असतील तर ती एल नावाची रेषा म्हणजे PQ नावाची रेषा ही बाजू BC ला समांतर असते. मगाशी प्रमेयात म्हटलं होतं एका बाजूला समांतर असेल तर दोन्ही तुकडे समान प्रमाणात असतात. आता काय म्हटलंय, दोन्ही तुकडे समान प्रमाणात असतील तर तिसऱ्या बाजूला समांतर असते. म्हणजे याचा पक्ष त्याचं साध्य होतं, त्याचा पक्ष याचं साध्य आहे. असं पक्ष साध्याची अल्टापालट झाली की त्याला आपण व्यत्यास असं म्हणतो. आणि म्हणून त्रिकोण ABC मध्ये रेषा एल हे बाजू AB आणि बाजू AC ला अशी छेदत असेल की ज्यामुळे AP आणि PB बरोबर AQ छेद QC ही दोन गुणोत्तर प्रमाणात येत असतील तर ही PQ नावाची रेषाखंड किंवा L नावाची रेषा ही बाजू BC ला समांतर असते. आणि या व्यत्यासाची फक्त ही साध्य किंवा टू प्रूव्हचं जे विधान आहे ते फक्त लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला इथे समांतर अशी दिली असेल, एका दोन सारखी गुणोत्तर दिली असतील तर त्या तिसऱ्या बाजूला समांतर आहे असं डायरेक्ट मांडायचं. पण त्यासाठी दोन गुणोत्तर तुम्हाला सारखी द्यायला हवीत. स्क्रीनशॉट करून ठेवा तुमच्याकडे आणि हा व्यवस्थित पाठ करून घ्यायचा, कारण परीक्षेला याचं फक्त काय विचारलं जाणार आहे तर त्याच्यावर उदाहरण विचारले जाणार 2 मार्क. आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पाहिलं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास पाहिला. आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं उपयोजन पाहायचं. म्हणजे या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं आणखीन आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये उपयोग करू शकतो, कोणकोणत्या विधानांमध्ये त्याचा उपयोग होतो, कोणकोणत्या ऍप्लिकेशन्स त्याचे आहेत ते बघायचं आहे. आणि त्याच्या अंतर्गत पहिले जे उपयोजन आहे ते आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारलेलं आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं पहिलं उपयोजन आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. थेरम ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. इट्स द फर्स्ट ऍप्लिकेशन बेस्ड ऑन बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता विधान काय म्हणलंय बघा. त्रिकोणाच्या एका कोनाचा दुभाजक. आपण समजा इथे एक त्रिकोण घेऊया.
हा एक त्रिकोण घेतला मी, समजा त्रिकोण एबीसी नावाचा एक त्रिकोण घेतला. एक लक्षात घ्या, त्रिकोण एबीसी नावाचा एक त्रिकोण घेतला. हा ए, हा बी आणि हा सी. त्रिकोण एबीसी नावाचे एक त्रिकोणाच्या एका कोणाचा दुभाजक. एका कोणाचा दुभाजक म्हणजे कोण सी चा दुभाजक घेऊया आपण. हा बरोबर त्रिकोणाच्या सी नावाच्या कोणाचा एक दुभाजक घेतला मी आणि याला आपण डी असं नाव देऊया. त्रिकोणाच्या एका कोणाचा दुभाजक, त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक, त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला, या कोणासमोरील बाजूला बरोबर आहे डी बिंदू छेदतोय. त्या कोणासमोरील बाजूला, या बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. या त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक, या कोणाचा दुभाजक, हा दुभाजक समोरच्या बाजूला म्हणजे ए बी ला विभागतोय. कसा विभागतोय? एडी आणि डीबीच्या स्वरूपात. एडी आणि डीबीच्या स्वरूपात. याला आपण ई नाव देऊया. ई, इथं मी ई लिहिलंय. कसा विभागतोय बघा, एई आणि ईबी, एई आणि ईबी या दोन रेषाखंडात विभागतात. आणि त्याचं प्रमाण किती आहे? या दोन तुकड्यांचं प्रमाण किती आहे? तर त्याच त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या प्रमाणात, म्हणजे आता सीए आणि सीबी, म्हणजे त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला या दोन बाजूंच्या गुणोत्तराच्या प्रमाणात या दोन तुकड्यांना विभागतोय. म्हणजे या दोन तुकड्यांचं गुणोत्तर बरोबर या दोन बाजूंचं गुणोत्तर. The angle bisector of a triangle divides the opposite side of a triangle in proportion of other two sides. That is AE upon EB is equal to CA upon CB. The proportion of these two sector is equal to the proportion of these two sides. Ratio of these two is equal to ratio of these two sides. आता काय करूया आपण? एक रचना करूया, कन्स्ट्रक्शन करूया. हा बी पॉइंट आहे का, हा बी पॉइंट. या बी पॉइंट मधनं या सीई किरणला हा जो एक रे दाखवलाय सीई नावाचा, की जो सी या अँगलचा बायसेक्टर आहे आणि एबी ला ई मध्ये त्याने काय केलं, डिवाइड केले, दोन भागात विभागलेला आहे. या त्रिकोणाच्या बी या बिंदूतून या सीई या किरणाला आणखीन एक असा समांतर किरण आपण काढूया. व्हेरी गुड. बी बिंदू पासून, या बी नावाच्या बिंदू पासून, हा बी नावाचा बिंदू याच्यापासून मी काय केलं, सी ला समांतर असणारा, सी ला समांतर एक रेषा काढली. अशी एक रेषा काढली, ही समांतर रेषा काढली बरोबर सी ला समांतर आहे बघा, सी ला समांतर. बरोबर आहे. आता ही जी रेषा आहे, ही रेषा जर मी एसी वाढवली, एसी अशीच, तर एसी वाढवल्यानंतर जिथे छेदेल ना त्या बिंदूला मी नाव दिलं ई. बरोबर. पहिल्यांदा काय केलं, हा किरण बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर आहे. या बी बिंदूतनं या अँगल बायसेक्टरला एक अशी पॅरलल लाईन काढलेली आहे. या कोनदुभाजकाला एक समांतर रेषा काढली आणि सीए नावाची रेषा वाढवली आणि ती जिथे छेदते मी या रेषेला तिथे मी नाव दिलं ई. व्हेरी गुड. सॉरी, तिथे नाव दिलं मी डी. डी नाव दिलंय आपण तिथे डी, कारण इथे ई नाव दिलेलं आहे. पुस्तकातली नावं घेण्यासाठी म्हणून हा गोंधळ होत आहे. आता सिद्धता बघा. किरण सी, किरण सी, काय किरण सी समांतर किरण बीडी, या बीडीला समांतर आहे. हा सी नावाचा किरण या बीडीला समांतर आहे आणि सी समांतर बीडी मी घेतलाय, सी समांतर बीडी, आणि त्यांची एडी नावाची छेदिका घेतली. ही एडी का नाही, एडी ही छेदिका घेतली बघा.
याला पण छेदते, याला पण छेदते, त्याला पण छेदते. म्हणजे या दोन समांतर रेषांची ही एडी नावाची छेदिका घेतली. छेदिका घेतली, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदला की अशा तयार होणारे संगत कोण सारखे असतात. मग इथं अशा दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांची ही छेदिका आहे, ही ए आणि ही डी. तर तयार होणारे संगत कोण सारखे असतील बाळांनो. मग कोणते दोन संगत कोण सारखे असतील, तर हे बघा, हा संगत कोण आणि हा संगत कोण सारखा असेल. म्हणजे इथे हा भाग आणि हा भाग सारखा आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर हे बघा इथे दिले बघा, एसीई हा अँगल इज इक्वल टू CDB. म्हणजे या कोणाशी हा कोण सारखा आहे, कारण ते संगत कोण आहे. विधान क्रमांक 1 झालं. आता काय करूया, या दोन रेषांची म्हणजे ही एक आणि ही एक समांतर रेषा, त्यांची BC नावाची छेदिका घेऊया. काही आता ह्या दोन रेषा आहेत का नाही, या दोन रेषा इथे काय आहे, C बिंदू आहे, इथं E बिंदू आहे, इथं D बिंदू आहे, इथं B बिंदू आहे. तर त्यांची BC छेदिका घेतली. BC छेदिका घेतल्यावर जिथे झेड आकार तयार होतो तिथं होतो उत्क्रम कोण तयार. म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा झाला. म्हणजे BC छेदिका घेतल्यानंतर ECB हे बघा, हा कोण ECB हा कोण, तीन रेषा उरलेला. हा कोणाशी एकरूप असेल, CBDC. हे बघा, CBD इतक्रम कोण आहे, ते इतक्रम कोण, बरोबर आहे. आता काय झालं बघा, इतक्रम कोण आहे. आता गंमत बघा, ही एक कंस मारलेला कोण आणि हा एक कंस मारलेला हा कोण, हे दोन कोण संगत कोणाने एकरूप आहेत, कसोटीने एकरूप आहेत. हे दोन कोण इतक्रम कोणाने एकरूप आहेत. आणि ऑलरेडी हे दोन टिंब दिलेले दोन कोण आहेत का नाही, हे बघा, ACE आणि BCE हे दोन कोणतरी एकरूप आहेत, कारण हे दुभाजक आहे सी कोणाचा. आणि म्हणून ACE आणि ECB हे दोन कोण ऑलरेडी एकरूप आहेत, पक्ष म्हणून दिलाय, गिवन म्हणून दिलाय. त्यामुळे झालं काय, याच्याशी हा एकरूप आहे, याच्याशी हा एकरूप आहे, हे दोघ जण एकरूप आहेत. म्हणजे याचा अर्थ हे दोघं जण एकरूप म्हणजे एका रेषेला तीन रेषा एकरूप. या कोणाला हा कोण एकरूप, कारण हे दोघं एकरूप आहेतच ऑलरेडी. एका रेषेला तीन रेषा एकरूप, एका रेषेला तीन रेषा एकरूप. म्हणजे याचा अर्थ हे दोघं जण झाले एकरूप. म्हणजे अँगल CDB आणि अँगल CBD हे दोन कोण एकरूप झाले. आणि एकरूप जर कोण झाले कडे, एखाद्या त्रिकोणाचे कोण एकरूप झाले तर त्या कोणासमोरच्या भुजा म्हणजे ही भुजा आणि ही भुजा सारखी झाली. व्हेरी गुड. आता गंमत बघा, म्हणून CBD आणि CBD आणि CDB हे दोन कोण सारखे, 1, 2 आणि 3 वरून. आता CBD नावाचा पूर्ण त्रिकोण घ्या. हे बघा, हा CBD नावाचा पूर्ण त्रिकोण घेतला, त्याच्यामध्ये बाजू CB आणि बाजू CD ह्या दोन सारख्या झाल्या, कारण एकाच एकरूप कोणासमोरच्या भुजा नेहमी सारख्या असतात. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय असतात. त्यामुळे CB एकरूप CD चौथं विधान म्हणूया. आता काय करूया, आता हा पूर्ण त्रिकोण घेऊया. हे जरा मी थोडं पुसून टाकतोय बघा, हे सगळं पुसून टाकतो. आता हे पूर्ण त्रिकोण घेऊया. कुठला घेतला मी, ADB नावाचा त्रिकोण घेतला. आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय याच्यात कसं वापरलं जातं ते बघा. ADB नावाचा त्रिकोण घेतला, बरोबर आहे. ADB नावाच्या त्रिकोणामध्ये ही C जे इकडे C ती या BD ला समांतर आहे, इकडे समांतर. आणि त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे AE/EB हे जे प्रमाण असेल तेच हे प्रमाण असेल. आणि म्हणून इथे म्हटलंय की AE/EB बरोबर AC/CD प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बरोबर आहे की नाही. परंतु या ठिकाणी मी पुन्हा आहे तशी एक रेषा ओढतो. आपल्याकडे ही बाजू आणि ही बाजू सारखी, याचा अर्थ मी CDच्या जागेवर
बीसी लिहू शकेल. सीडीच्या जागेवर मी काय लिहू शकेल? बीसी. बघा तिथं आहे का बीसी? सीडी आहे का नाही सीडी, त्याच्या जागेवर मी बीसी लिहू शकेल. सीडीच्या जागेवर मी बीसी लिहिलं. बाकी सगळं तेच आहे. एई छेद एबी बरोबर एसी छेद बीसी. म्हणजे काय झालं? एसी छेद याच्याऐवजी बीसी बरोबर एई छेद ईबी. म्हणजेच कोन दुभाजकामुळे समोरच्या बाजूचे जे विभाजन झालेले आहे ते विभाजन या दोन बाजूंच्या गुणोत्तराच्या प्रमाणात झालेलं असतं. आणि हे एई अपॉन एबी इज इक्वल टू एसी अपॉन बीसी इज प्रूव्ड. हे सिद्ध झाले. ओके. कोन दुभाजकाचा प्रमेय अँगल बायसेक्टर थेरम हे देखील याच्यामध्ये काय वापरायचं? पहिल्यांदा एकदा या दोघांना संगत कोन कसोटी वापरायचे, नंतर इथे व्युत्क्रम कोन कसोटी वापरायची, नंतर हे दोन सारखे म्हणून हे दोन सारखे म्हणून ह्या दोन बाजू सारख्या, आणि मग हे भागिले हे बरोबर हे भागिले हेच्या ऐवजी इथे सीडीच्या ऐवजी फक्त बीसी वापरायचं मग होतंय बरोबर. या पद्धतीनं कोन दुभाजकाचं प्रमेय हे पहिलं ऍप्लिकेशन आहे, पहिलं उपयोजन आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी बाजूला झालंय. आता दुसरं एक ऍप्लिकेशन आपल्याला याच्यात यूज करायचं असतं. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या उपयोजनातलं हे दुसरं उपयोजन आहे. म्हणजे आपण मगाशी कोन दुभाजकाच्या प्रमेय पाहिलं होतं. आता तीन समांतर रेषांच्या आंतरछेदांच्या गुणधर्मांचा आपल्याला विचार करायचा. हे देखील प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या उपयोजनावर आधारलेलं एक उपप्रमेय आहे किंवा एक उपयोजन आहे. आता प्रमेय काय बघा, म्हणजे याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. प्रमेय काय बघा, तीन समांतर रेषांनी 1 2 3 रेषा एल रेषा एम रेषा एन ह्या तीन समांतर रेषा बघा आहेत कडे, तीन समांतर रेषा या तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर समजा T1 नावाची एक छेदिका आहे केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर. म्हणजे कुठल्या रेषेवर केलेल्या आंतरछेदांचे T1 नावाच्या रेषेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर म्हणजे एबी छेद बीसी हे आंतरछेदांचे गुणोत्तर एबी छेद बीसी. एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर म्हणजे एबी छेद बीसी. बघा एबी छेद बीसी हे गुणोत्तर एका छेदिकेवरच्या आंतरछेदांचे गुणोत्तर. हे त्या रेषांनी त्याच तीन रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर ही दुसरी छेदिका घेतली T2 नावाची केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढेच असते. म्हणजे PQ बाय QR म्हणजे पहिल्या छेदिकेवरच्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेवरच्या आंतरछेदांचे गुणोत्तर असते. हे सिद्ध करायचं. If 3 parallel lines L, M and N intersecting one of the transversal, then the ratio of intercept on a first transversal is in proportion to the ratio of intercept on another transversal. एका छेदिकेवरच्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेवरच्या आंतरछेदांच्या गुणोत्तर एवढे असते सिद्ध करायचे. तिन्ही रेषा बघा एल एम एन समांतर दाखवल्यात. रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन. T1 आणि T2 या त्यांच्या छेदिका आहेत. T1 ही छेदिका अनुक्रमे ए बी सी या तीन बिंदूमध्ये छेदते. T1 is a transversal which intersecting line M N N at point A B C respectively, and the transversal T2 is intersecting to L M N at point P Q R. हे ट्रान्सव्हर्सल T2 जे आहे छेदिका T2 आहे ते P आणि Q आणि R या तीन बिंदूमध्ये छेदते आहे. आता साध्य आपलं काय, या दोघांच्या आंतरछेदाचे गुणोत्तर या दोघांच्या आंतरछेदाचे गुणोत्तर अगदी सोपं आणि सिद्ध आणि सरळ आहे. साध्य एबी छेद बीसी बरोबर PQ छेद QR आहे. सिद्धता काय बघा, रेख PC काढला PC जोडलाय बघा. रेख PC ज्या ठिकाणी या एम नावाच्या रेषेला जुळतोय ना जिथे छेदतोय तिथे डी पॉइंट नाव दिलंय मी. आता काय झालंय माझ्याकडे दोन ट्रायंगल झाले बघा. हा एक ट्रायंगल झालाय तयार असा हा एक ट्रायंगल तयार झालाय असा. याच्यामध्ये एपी नावाची लाईन आहे ती या बीडी ला समांतर आहे पॅरलल आहे. एपी पॅरलल बीडी.
रेख पीसी हा एम बिंदूला एम रेख पीसी हा रेषा एम ला डी बिंदू छेदतो आहे. आता त्रिकोण एसीपी घ्या. एसीपी नावाचा त्रिकोण घेतला बघा, हा घेतला त्रिकोण. याच्यामध्ये बीडी पॅरलल एपी, बीडी पॅरलल एपी. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे हे या दोघांचं प्रमाण बरोबर या दोघांचं प्रमाण असणार आहे. एबी छेद बीसी, एबी छेद बीसी बरोबर पीडी छेद डीसी असे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, म्हणून ते उपयोजन आहे. आता तसाच तो तिकडचा त्रिकोण घ्या बघा, हा त्रिकोण घेतला पीसीआर, हे बघा हा त्रिकोण घेतलाय मी, बरोबर ना, हा असा. पीसीआर मध्ये पण सीआर पॅरलल डीक्यू आहे का बघा. सीपीआर मध्ये डीक्यू पॅरलल सीआर, आणि म्हणून तिथं पण एक प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पीडी छेद डीसी, पीडी छेद डीसी बरोबर पीक्यू छेद क्यूआर. आता गंमत बघा, हे झालं विधान क्रमांक 2. हे पहिलं विधान, हे दुसरं विधान. याच्यातल्या दोन्ही बाजू सारख्या आहेत बघा. हे बघा, याला हे सारखे आहे पण यालाच हे सारखं आहे, म्हणून आम्ही काय म्हणलं एबी छेद बीसी बरोबर पीडी छेद डीसी, पीडी छेद डीसी म्हणजे पीडी छेद डीसी बरोबर हे तिघ जण एकत्र लिहिले पीक्यू छेद क्यूआर. आणि म्हणून हे तिन्ही सारखे आहेत म्हणून हे दोन सारखे, एबी छेद बीसी बरोबर पीक्यू छेद क्यूआर हे सिद्ध झाले. बाळांनो, हे 3 प्रमेय आपण पाहिलेले आहेत आज. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पाहिलं, त्याचा व्यत्यास. कोनद्विभाजकाचं प्रमेय आपण पाहिलं, त्याचा व्यत्यास तुम्ही पुस्तकात पाहायचा, उलट फक्त आहे. आणि 3 समांतर रेषांचं प्रमेय. याच्यामधला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, कोनद्विभाजकाचं प्रमेय, त्याच्यावर आधारलेली उदाहरणं हे 1.2 मध्ये येतं. आणि तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये हे दोनही प्रमेय अतिशय महत्वाचे आहे. कारण एक तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर प्रश्न असतो किंवा त्रिकोणाच्या कोनद्विभाजकाच्या प्रमेयावर प्रश्न असतो. जर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर प्रश्न असेल तर त्रिकोणाच्या कोनद्विभाजकाचं डायरेक्ट प्रमेय तुम्हाला लिहायला येतं. जर त्रिकोणाच्या कोनद्विभाजकावर प्रश्न असेल तर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय लिहायला येतं. म्हणजे 2 गुणांचा प्रश्न 3 किंवा 4 गुणांची सिद्धता, असं जवळजवळ 4 ते 6 गुणांचा भाग या 1.2 वरच आधारलेला असतो. म्हणजे या त्रिकोणाच्या कोनद्विभाजकाचं प्रमेय किंवा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय 2 प्रमेयापैकी एक, आणि या 3 प्रमेयावर 3 समांतर रेषांचं पण एक प्रमेय आहे. या 3 प्रमेयावर आधारलेला 1.2 मधल्या एखाद्या उदाहरणावरती 2 मार्कांचा किंवा 3 मार्काचा प्रश्न. म्हणजे एकंदरीत प्रकरण क्रमांक 1 मधला सराव संच 1.2 अतिशय महत्वाचा. एकतर त्याच्यावर प्रमेय तरी, नाहीतर एकतर त्याच्यावर प्रश्न तरी 1.2 मधले. म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल तर पुन्हा तो व्हिडिओ पहा, पुन्हा समजून घ्या, त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये द्या. पण कमेंट बॉक्समध्ये हाय बाय असं काही लिहायचं नाही. कारण मग काय होतं, एखाद्या विद्यार्थ्याने विचारलेल्या शंकांचे कमेंट्स मला वाचायला मिळत नाहीत. मग फक्त अभ्यासाचे कमेंट्स करा आणि इतर मुलांना देखील व्हिडिओ पाहायला सांगा. ऑनलाईन हे नाही, हे कधीही तुम्ही पाहू शकता, वर्षभर तुम्ही पाहू शकता. हे वर्षभर तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये राहणार आहे. अभ्यास करा. हे सगळं प्रकरण संपल्यानंतर तुम्हाला ज्यादा प्रश्न मी देईल ते सुद्धा लिहा. मी बाजूला सरतोय, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेता येईल. आणि जर आल्यास शंका तर विचारा. हॅव अ गुड डे. परत एकदा आजचा हा आपला टॉपिक संपलेला आहे. उद्या आपण 1.2 घेणार आहोत, त्यातली सगळी उदाहरणे घेणार आहे. सोडवलेली जी उदाहरणं आहेत पुस्तकातली, ती सोडलेली उदाहरणं तुम्ही पुस्तकात पाहून लिहून घ्यायची आणि समजून घ्यायची. अडचण आली तर मला ते उदाहरण क्रमांक त्याचा फोटो पाठवून द्या. कुठे अडचण आली तेवढी मला सांगा, मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं असेल. ओके, हॅव अ गुड डे.